पुण्यामध्ये सुद्धा प्रभाग 24 आणि 26 मध्ये तांत्रिक बिघाड पाहायला मिळतोय। 24 आणि 26 मध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे। पुण्यातनं बातमी समोर येते निवडणुकीच्या दिवशीच खरं तर 24 आणि 26 प्रभागात काही तांत्रिक बिघाड समोर येत आहेत। आपल्यासोबत सचिन जाधव उपस्थित आहेत फोन लाईनवरून, अधिक माहिती देत आहेत। सचिन, पुण्यामध्ये 2 विभागांमध्ये तांत्रिक बिघाड झालेत, नेमके काय बिघाड झालेत आणि या ठिकाणी कोणत्या अडचणी आता येत आहेत? आपण पाहतो की जवळपास 1 ते 1.5 तास झालं मतदानाला सुरुवात झाली, मात्र पुण्यातील गुरुवार पेठेत असणाऱ्या प्रभाग क्रमांक 26 मध्ये अजूनही मशीन ज्या आहेत त्या बंद आहेत। नेमकी या ठिकाणी मशीन आहेत या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत नाहीये, मात्र आज सकाळपासून पुणेकरांनी मध्यवस्थित मतदान केंद्र असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे, मात्र अजून मतदानाला सुरुवात झालेली नाही। त्या ठिकाणचे स्थानिक उमेदवार असतील किंवा ठिकाणी मतदार असतील 1.5 तास लाईन मध्ये उभा आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणच्या मतदान केंद्र असणाऱ्या मशीनमध्ये बिघाड झाल्याने ते सुरू व्हायला अजूनही वेळ लागेल असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येतं। त्यामुळे या ठिकाणी सध्या गोंधळाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी पाडू मशीन, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। थांबून ठेवायचं नसतं, मला झालं संपलं ना त्यांचं, कशाला थांबू।